नमस्कार, मी निकिता. LS मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यांना एकत्र घेऊन जाणाऱ्याला सहकार म्हणतात. त्यामुळे महायुतीनं सगळ्यांना विचारात घ्यावं. महायुतीत मी आहे, मात्र माझ्यावर अन्याय होत असेल तर माझ्याकडे अनेक पर्याय उपलब्ध. आमदार शिवाजी पाटील यांचं वक्तव्य. खासदार श्रीकांत शिंदे यांचा जळगाव दौरा. शिवसेना वाढवण्यासाठी सगळ्यांनी मिळून काम करत आहोत. श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून बारामती नुकसानीची पाहणी. काराठी येथून घेतला नुकसानीचा आढावा. शेतकऱ्यांशी साधला संवाद. नाफेडमार्फत कांदा खरेदी केला जाणार. घोषणेला अनेक दिवस उलटूनही अद्याप खरेदी सुरू नाही. कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल. कोल्हापूरच्या गंजीमाळ तोडफोड प्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून धिंड. नागरिकांकडून टाळ्यांच्या गजरात पोलिसांच्या कामगिरीचं स्वागत. नाशिकमध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आक्रोश आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. कोल्हापुरात बहिरेश्वर गावात भात पेरणीला गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी. 24 तासात चोरट्याला ठोकल्या बेड्या. 1,44,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त. भिवंडीतील वराळदेवी या धार्मिक स्थळी तलाव परिसरात प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे. सार्वजनिक ठिकाणी पोलीस प्रशासनानं गस्त वाढवण्याची नागरिकांची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी. उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे मोठा दिलासा. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय T20 संघाची निवड. संघात 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची निवड. सचिन तेंडुलकरचा सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा 36 वर्ष जुना विक्रम मोडीत. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.